कोमलच्या किंचाळण्याचा आवाज आला तशी तिची धाकटी जाऊ स्वाती तिच्या रूमच्या दिशेने पळतच सुटली. स्वातीने ते दृश्य पाहिले आणि तिचे तर हातपाय गळून गेले. ते दृश्यच असे होते. कोमलने स्वतःला जाळून घेतले होते. त्या अवस्थेत ती स्वातीला किंचाळून मदतीसाठी बोलावत होती. कोमलने आतून कडी लावून घेतली असल्याने स्वाती तिला मदत करू शकत नव्हती. स्वाती असहाय्य झाली होती. तितक्यात कोमलचा नवरा किशोर आला. त्याने पूर्ण जीवानीशी दरवाजाला लाथा मारून दार उघडले तसे कोमल बाथरूमच्या दिशेने पाणी अंगावर मारण्यासाठी गेली. स्वाती आणि किशोर तिच्या पाठी गेले. किशोरने प्रसंगावधान दाखवत जाडजूड गोधडी तिच्या अंगावर टाकली. आग विझली, पण कोमलचं शरीर संपूर्ण जळालं होतं. तिचा चेहराही ओळखू येत नव्हता. कोमलला लगेच हॉस्पिटलमध्ये नेले. डॉक्टरांनी तिची अवस्था बघूनच सांगितले, कोमल खूपच सिरियस आहे. तिला वाचवणं कठीण आहे. हे ऐकून तर स्वाती आणि किशोर घाबरलेच. किशोर तर अगदी निशब्द झाला होता. तासाभरातच कोमलचे आई वडील आणि भाऊ सर्व आले. सगळेच रडत होते. स्वाती तिच्या आईचं सांत्वन करत होती. कोमलची आई जोरजोरात रडत होती आणि म्हणत होती, काय केलंस कोमल? काय दुःख होतं तुला? तू तुझ्या आईला का सांगितलं नाही? कोमलचा भाऊ मंदार किशोरकडे आला आणि म्हणाला, कसं झालं हे सर्व? माझ्या बहिणीने असे का केले? हे नक्की तिनेच केले का कोणी? पुढे अजून काही तो बोलणार तोच किशोर म्हणाला, हे कोमलनेच केले. हवं तर तुम्ही स्वातीला विचारा. स्वाती पुढे होत म्हणाली, कोमलने स्वतःच केले. मी दुपारी रूममध्ये होते आणि अचानक तिचा किंचाळण्याचा आवाज आला. मी धावत गेले. पाहते तर कोमल जीवाच्या आकांताने ओरडत होती. आपली बहीण असे करेल असे मंदारला वाटत नव्हते. झुरळाला पाहून देखील ती लांब पळते. ती चक्क असे स्वतःला जाळून घेण्याचे धाडस तरी कसं करू शकते? मंदार त्याच्याकडे रागाने कटाक्ष टाकत म्हणाला, मला एकही शब्द खरा वाटत नाही. तेवढ्यात पोलीस आले. पोलिसांना पाहून मंदार त्यांच्याकडे गेला. म्हणाला, साहेब, माझी बहीण जी झुरळाला बघून घाबरते ती स्वतःला जाळून घेण्याचे धाडस कसं करणार? मला पूर्ण शंका ह्या किशोरवर आहे. ह्यानेच काहीतरी केले असणार. किशोर रडक्या स्वरात म्हणाला, मंदार, माझ्यावर विश्वास ठेव. मी कोमलला मारण्याचा प्रयत्न केला नाही. मी तर कोमलवर खूप प्रेम करतो. मी स्वप्नातही हा विचार करू शकत नाही. विश्वास ठेव माझ्यावर. कोण खरं बोलत आहे आणि खोटं हे लवकरच कळेन, पोलीस करड्या आवाजात म्हणाले आणि डॉक्टरांना भेटायला गेले. इथे कोमलचे आई वडील, भाऊ, स्वाती, किशोर तिचा जीव वाचावा म्हणून प्रार्थना करत होते. कोमलची अवस्था खूप नाजूक होती. सर्व अंगाचा दाह होत होता. ती खूप किंचाळत होती. तिला अजिबात सहन होत नव्हतं. पोलीसही तिची अवस्था पाहू शकत नव्हते. डॉक्टर पुढे होत म्हणाले, साहेब, ते आता काहीच बोलण्याच्या अवस्थेत नाही. डॉक्टर ती कधी स्टेबल होत आहे याची वाट पाहत होते. वातावरण गंभीर झाले होते. सर्वांच्याच हृदयाचे ठोके वाढले होते. सगळे चिंतित होते. का केले कोमलने असे? नक्की कोमलनेच असे केले होते का? खूप सारे प्रश्न अनुत्तरित होते.
बाबा, आईला काय झाले? आपण हॉस्पिटलमध्ये का आलो? हा निरागस प्रश्न कोमलचा लहान मुलगा प्रतीक विचारत होता. कोमलच्या कानावर प्रतीकचा आवाज आला आणि तिने जीव सोडला. त्या आईने जणू आपल्या लेकराचा आवाज ऐकण्यासाठी जीव थांबवून ठेवला होता. कोमल गेल्याची बातमी दिली तसे सर्वच रडू लागले. दवाखान्यात आक्रोश पसरला. रडारड पाहून प्रतीकही घाबरला. त्यालाही रडू आले. किशोरला म्हणत होता, मला आईकडे जायचं आहे, मला आईकडे जायचं आहे. किशोरने त्याला मिठीत घेतले आणि तोही रडू लागला. प्रतीकला माहीत नव्हतं त्याची आई आता कधीच त्याला दिसणार नव्हती. जे झालं ते वाईट झालं. कोमलचे सर्व कार्य उरकले. पोलिसांना किशोरवर त्याच्या घरच्यांवर शंका होती. चौकशीसाठी स्वाती, किशोर आणि किशोरचा लहान भाऊ मयूर तिघांना सतत चौकशीसाठी बोलावत होते. किशोरकडे चौकशी केली असता तो म्हणाला, माझं आणि कोमलचा प्रेमविवाह झाला होता. आम्हाला लहान मुलगा आहे. आमच्यामध्ये काहीच भांडण नाही. तिने असे का केले मलाच ह्याचे उत्तर सापडत नाही. स्वाती म्हणाली, आम्ही दोघी जावा नेहमी बहिणीसारख्या राहिलो. सासू आणि सासरे वारल्यावर आम्ही दोघी मिळून घर सांभाळत होतो. ती नेहमी खुश असायची. मध्यंतरी तिची तब्येत बरी नव्हती म्हणून ती जास्त बोलायची नाही. रूममध्ये असायची. मयूर म्हणाला, माझी वहिनी ही खूप प्रेमळ होती. सर्वांच्या आवडीनिवडी जपायची. नेहमी हसरा चेहरा ठेवायची. हल्ली तब्येत बरी नसल्याने ती शांत होती. पोलिसांनी विचारल्यावर कळलं की तिला डोकंदुखी, चक्कर येणे असा त्रास होत होता. मयूर आणि स्वातीनेच तिची तब्येत बरी नसल्याचे सांगितले. किशोर तसं काही म्हणाला नाही. किशोरला जेव्हा विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला, मी हे सांगायला विसरलो. शंकेची सुई किशोरवर गेली होती. नक्कीच काहीतरी गडबड आहे. आता कळून चुकले होते. जसं भाऊ म्हणाला कोमल भितरी होती, असे काही पाऊल उचलणार नाही. काहीतरी लपवाछपवी होत आहे हे मात्र नक्की. पोलीस तपास करत होते. कोमलच्या आई वडिलांकडे चौकशी केली असता त्यांनीही सांगितले, ती किशोर सोबत खुश होती. सासरी कधी त्रास होतो आहे हे कधीच तक्रार नाही. घरातली माणसं देखील चांगलीच म्हणायची. स्वातीला तर अगदी लहान बहीण मानायची. मंदार म्हणाला, ताई असे विनाकारण करणार नाही. नक्कीच काहीतरी कारण असावे. त्याने पोलिसांसमोर हात जोडले आणि म्हणाला, साहेब, माझी बहीण गेली. तिला न्याय द्या, तिला न्याय द्या. पोलीस कसून चौकशी करत होते. स्वातीसोबत ती जास्त वेळ असायची. किशोर आणि मयूर कामाला गेले की दोघी सोबतीला असायच्या. शेजाऱ्यांकडे चौकशी केली असता कळाले की सुखी कुटुंब होतं. स्वाती आणि कोमल दोघींचे नाते छान होते. किशोर आणि कोमल देखील एकमेकांवर प्रेम करायचे. आदर्श जोडपे. स्वाती येण्याच्या आधी कोमलने घर सांभाळले होते. सगळे शॉक होते. असे एकाएकी कोमल काही करेन वाटलं नव्हतं. पण म्हणतात ना, सत्य हे कधी ना कधी बाहेर येते. एक दिवस स्वाती स्वतःचे कपाट आवरत होती. तिच्या पर्समध्ये आतल्या बाजूला एक कागद सापडला. त्यावर काहीतरी लिहिले होते. तिने नीट पाहिले तर त्यावर काहीतरी कोमलचं अक्षर होतं. स्वातीने तो कागद हातात घेतला आणि वाचू लागली. प्रिय स्वाती, विचार करत असशील हे लिहून मी तुझ्या पर्समध्ये का ठेवले आहे. ह्याचे कारण आता तुला कळलंच असेल.
मी आता तुझ्यासोबत नाही. खूप दूर गेले. खूपदा विचार केला तुझ्याशी बोलून मन हलकं करावं, पण नाहीच जमलं. अगदी माहेरी देखील मी कोणाला सांगितले नाही. म्हणूनच जास्त घुसमट होत राहिली. मला माहीत आहे रागावली असशील ना. मी वेडेपणा केला. सर्व लहान सहान गोष्टी सांगणारी मी असे पत्रात लिहून का बोलते आहे? एक आई म्हणून प्रतीकची चिंता आहे, म्हणून जाता जाता तुला हे लिहून सांगते आहे. माझ्या नंतर प्रतीकची काळजी घे स्वाती. आज प्रतीकला शाळेत जाताना घट्ट मिठी मारली, कारण ती माझी शेवटची मिठी होती. निरागस आहे तो. मी गेल्यावर तो माझी खूप आठवण काढेन, पण तू त्याला सावरून घ्यायचे आहेस. तू सावरून घेशीलच, मला ह्याची शंका नाही. स्वातीच्या डोळ्यात अश्रू आले होते. हुंदके देत रडू लागली. ती पुढे वाचू लागली. मी किशोरवर खूप प्रेम केलं, संपूर्ण विश्वास ठेवला, आणि त्याने काय केलं माहीत आहे? माझा विश्वासघात. त्याचे बाहेर प्रेम प्रकरण सुरू होते. त्याचे बदललेलं वागणं पाहून मला शंका आली, आणि जेव्हा मी स्वतःच्या डोळ्याने त्याला परस्त्रीसोबत नको ते करताना पाहिले, तेव्हा माझी तळपायाची आग मस्तकात गेली. मी ताडकन त्याच्या कानाखाली मारली. त्या मुलीला देखील मी थोबाडीत मारली. आपल्या नवऱ्याला असे परस्त्रीसोबत पाहून माझ्या मनाला किती वेदना झाल्या त्या मला माहीत. त्या दिवशी मी भयंकर चिडले. खूप मनस्ताप झाला. डोकं सुन्न झालं. ज्याच्याशी मी मनापासून प्रेम केलं, सर्वस्व बहाल केलं, त्याने असे करावे? खूप बदलला तो. 7 जन्माचे नातं निभायचे वचन दिले, पण त्याने वचन तोडले. त्यानंतर त्याने माझी शपथ घेतली, पुन्हा असे करणार नाही. विश्वास ठेवणे तर जड होऊन गेले होते, पण संसार करायचा होता. प्रतीकची जबाबदारी, समाजाची चौकट, खूप काही होतं. नेहमी अंगी उत्साह असणारी मी पार गर्भगळीत झाले. माझे मन मला खात राहिले. मलाच कळेना काय झाले. त्या विचाराने रात्रभर झोप लागत नव्हती. मला खूप त्रास होत होता. ज्या माणसावर मनापासून प्रेम केलं त्याने असे वागावे, विश्वासघात करावा? स्वप्नातही असा विचार केला नव्हता. सर्व स्वप्न धुळीस मिळवले. आई बाबांचा विरोध करून मी लग्न केले आणि शेवटी असे झाले. मी आई बाबांना दुखावलं, खूप दुखावलं. म्हणून की काय पुन्हा तिथे जाण्याची हिंमत झालीच नाही. चूक त्याने केली आणि त्रास मी भोगत राहिले. आता हा मानसिक त्रास सहन होत नाही. आतल्या तडफड होते आहे. नको वाटतंय सारं. मला माहीत आहे मी चुकीचं वागते. बुद्धी म्हणते आहे असं करू नकोस, पण मन मात्र आज हळवं झालंय. स्वाती, खरंच मी चुकीचा निर्णय घेतला आहे. मी हे नको करायला. फक्त एक विनंती आहे, माझ्या प्रतीकचा सांभाळ कर. प्रतीकला सांग, त्याची आई त्याच्यावर खूप प्रेम करायची. जमलं तर मला माफ कर. तुझी मैत्रीण कोमल. स्वातीने कोमलला झोपेतून जागं केलं. ती दचकून जागी झाली. कोमल उठून बसली. स्वातीला एकटक पाहू लागली. स्वतःचे हातपाय निरखून पाहू लागली. चेहऱ्यावर हात फिरवला. कोमल आनंदाने म्हणाली, मला काहीच झाले नाही, मी बरी आहे. स्वातीला कोमलचे वागणे पाहून हसू आले. तिने कोमलच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली, अगं वहिनी, काय ठीक आहेस ना? काही स्वप्न पाहिले का? कोमल पलंगावरून खाली उतरली. जड पावलाने ती आरशासमोर गेली. जरा घाबरतच तिने स्वतःला आरशात पाहिले. छान तसाच चेहरा होता. कमरेपर्यंत रुळणारे केस, टपोरे डोळे, चाफे कळीसारखं नाक, सर्व काही जसं होतं तसंच. तिने अलगद चेहऱ्यावरून हात फिरवला. ह्याचा अर्थ जे पाहिलं ते स्वप्न होतं. स्वतःला जाळून घेणे, स्वतःचे रक्षण करण्यासाठी धडपड.
जळालेलं शरीर, आई, वडील, भाऊ, स्वाती, मयूर आणि आई हवी म्हणून प्रतीकने काढलेले उद्गार, आई वडिलांचा, भावाचा आक्रोश, ज्या नवऱ्याने विश्वासघात केला त्याची ही वाईट अवस्था. ती स्वातीला म्हणाली, हो ग, स्वप्न पाहिले, खूप वाईट. मध्येच थांबली. स्वाती म्हणाली, वाईट स्वप्न? कोमल म्हणाली, वाईट नाही, चांगलं स्वप्न पडलं. खूप दिवस झाले एका गोष्टीमुळे अस्वस्थ झाले होते. स्वतःशीच एक युद्ध खेळत होते. आज ह्या स्वप्नाने माझे डोळे उघडले. स्वाती म्हणाली, मला काही कळत नाही, नक्की तुला काय म्हणायचे आहे? कसलं युद्ध खेळत होतेस वहिनी? कोमलने स्वातीचा हात पकडला आणि म्हणाली, स्वाती, मला मन मोकळं करायचं आहे तुझ्यासोबत. खूप महत्वाचं बोलायचं आहे. स्वाती म्हणाली, बोल ना वहिनी. कोमल म्हणाली, किशोरचे विवाह बाह्य संबंध होते. स्वाती म्हणाली, काय? भाऊजींचं दुसऱ्या बाईसोबत? कोमल म्हणाली, हो स्वाती, जे मी बोलते आहे हे खरं आहे. तुझ्यापेक्षा जास्त मला मोठा धक्का बसला. मला तर विश्वास बसत नव्हता. त्यांनी माझी शपथ घेतली आहे, यापुढे मी असे काही करणार नाही. खरं सांगू का स्वाती, आता ह्या नात्यात विश्वास तर राहिलाच नाही. मला रात्रभर झोप लागत नाही. नको ते विचार डोक्यात येतात. स्वाती म्हणाली, वहिनी, काहीही वाईट विचार करू नको. मी तुझ्यासोबत आहे. जर का किशोर भाऊजी परत त्या किंवा इतर बाईच्या नादाला लागले तर आपण त्यांना चांगलीच अद्दल घडवू. पुन्हा त्या वाट्याला जाणार नाही. कोमल किंचित हसले. स्वाती, अद्दल घडवू शकते ग, पण हा जो अविश्वासाचा दाह मनात पेटला आहे ना, तो आयुष्यभर कायम धगधगत राहणार. स्वातीने मान डोलवत तिच्या बोलण्याला दुजोरा दिला. कोमल पुढे बोलू लागले, स्वाती, मी एक मात्र मनाशी ठरवलं आहे. काहीही झाले तरी मी स्वतःचं बरं वाईट करणार नाही. मी जगणार. आत्महत्येसारखा पर्याय तर मुळीच निवडणार नाही. माझ्या प्रतीकसाठी, माझ्यावर प्रेम करणाऱ्या आई, बाबा, भाऊ आणि बहिणीसारखे तू, या सर्वांसाठी मी जगणार आहे. वेळ पडली तर किशोरच्या आयुष्यातून निघून जाईल, पण हे अनमोल जीवन जे आहे, माझ्या आईची अनमोल देणगी आहे, त्याच्याशी मी दगाबाजी करणार नाही. मी खंबीर होणार आणि असे कितीही दाह असू दे, मी माझ्या आत्मविश्वासाने त्यांना धुडकावून लावणार. स्वाती, मी जगणार. माझ्या प्रतीकसाठी, तुम्हा सर्वांसाठी मी जगणार. कथा आवडली असेल तर लाईक, कमेंट आणि तुमच्या कुटुंबासोबत तसेच मित्रमैत्रिणीसोबत जरूर शेअर करा. अशाच कथा वाचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू लवकरच नवीन कथेसह. धन्यवाद.